नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर माझा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आपण सगळे नेहमी हॉटेलमध्ये जेवायला जातो. त्या हॉटेलमध्ये गेल्यावरती तिथली एकदम रंगीबिरंगी रोषणाई म्हणजे खूप छान अशी लायटिंग, तसेच आकर्षक असे फर्निचर, असं सगळं काही आपण पाहिलं की आपल्याला अतिशय छान वाटतं. म्हणजे त्यांचे जे डायनिंग हॉल असतात, हॉटेलचे जे हॉल असतात, ते खूप छान प्रकारे सजावट केलेली असते. पण कोणी विचार केला आहे का की त्यांच्या किचनमध्ये, भटारखान्यामध्ये काय चालू आहे? तर कधी जर आपण जर निरीक्षण केलं, तर सगळ्याच असं नाही, पण कुठल्या कुठल्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंट, फूड कोर्ट्स वगैरे ढाबे हे जे असतात, त्यांचं जिथे स्वयंपाकघर असतं तिथे अतिशय अस्वच्छता असते. तिथे म्हणजे त्यांच्या अस्वच्छ अशा फरशा असतात, लवकर न पुसलेल्या फरशा, तसेच ओल आलेल्या भिंती, जाळी जळमटी, तसेच अस्वच्छ कपडे घातलेले कर्मचारी, असं सगळं आपल्या निदर्शनास येत असतं. तर या बाबतीत नागरिकांनी हे नेहमी जागरूक राहिले पाहिजे. कारण स्वच्छ आणि दर्जेदार अन्न हे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे किंवा बेकरी ह्यांनी आपल्याला पुरवणं हा आपल्या ग्राहकांचा मूलभूत अधिकार आहे. आणि ही त्यांची कायदेशीर नाही, तर ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आपल्याला अतिशय दर्जेदार आणि चांगल्या प्रकारचं अन्नाचा पुरवठा आपल्याला केला पाहिजे. म्हणजे आपण एवढ्या विश्वासाने हॉटेल्समध्ये वगैरे जेवायला जातो, तर त्यांनी पण तिथल्या स्वच्छतेची वगैरे काळजी घेतली पाहिजे. का तर आता FDA जे काही नियम झाले आहेत ते खूप कडक आहेत. माननीय अधिकारी जे आहेत FDA तुकाराम मुंडे यांनी खूप म्हणजे अतिशय चांगली कामगिरी केली आहे. कारण पुण्यामध्ये असे प्रकरणं झाले की खूप ठिकाणी भेसळ, एका मिठाईच्या दुकानामध्ये पेढे खाऊन खूप लोकांना विषबाधा झाली. त्यात 11 महिन्याच्या लहान मुलीचा पण समावेश होता. तिला पण खूप त्रास झाला ह्यामुळे. तर असं हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे जे लोक आहे, हे भेसळ, मिलावट करतात, ह्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. आणि ही कायद्याची जी अंमलबजावणी म्हणजे हे नियम करणे ही प्रशासनाची जबाबदारी जरी असली, तरी आपण पण ग्राहकांनी आणि नागरिकांनी अगदी लक्षपूर्वक ह्याच्याकडे लक्ष देऊन जर असं आढळलं, तर तक्रार केली पाहिजे. तर आपला पण काहीतरी म्हणजे ह्यामध्ये आपली पण जबाबदारी असते की आपण पण अशा गोष्टींकडे नीट लक्ष ठेवून हे FDA कळवलं पाहिजे. तर जेव्हा ही पाहणी केली काही काही ठिकाणी, जे हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट, बेकरी आणि अजून काही खाद्यपदार्थांचं म्हणजे तयार होणारे जे काही आहे, तिथे पाहणी केली की तेव्हा त्यांना अतिशय अस्वच्छता तिथे आढळली. म्हणजे खूपच जे शिजवलेले पदार्थ, कच्चे पदार्थ एकत्र ठेवलेले आहेत, तिथल्या जाळ्या वगैरे झटकलेल्या नाहीये, फरशा नीट स्वच्छ पुसलेल्या नाहीये. तसेच कर्मचारी आहेत त्यांनी हातामध्ये काही हातमोजे किंवा डोक्याला टोपी वगैरे किंवा स्वच्छ असे गणवेश परिधान केले नाही. हे सगळं आढळून आलं. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. तसेच एकदा वापरलेलं तेल म्हणजे काळपट झालेलं तेल परत परत वापरण्यात येत आहे, असं पण आढळून आले. तसेच काही ठिकाणी तर बेकरी वगैरे अशा काही ठिकाणी तर जे एक्सपायरी डेट संपलेल्या होत्या, तरी पण त्याच्यावर डबल डबल दुसऱ्या तारखांचे डेट लावलेले स्टिकर किंवा माहिती झाकून परत परत डबल शिक्के मारलेले आहेत, असं पण आढळून आलं. म्हणजे हे लोकांच्या आरोग्याशी किती खेळतात ही लोकं, अशी भेसळ करणारी, हे त्यांना आढळून आलं. तर माननीय तुकाराम मुंडे यांनी तर खूप चांगली कारवाई केली आणि अशा लोकांना म्हणजे खूप छापे वगैरे टाकून अशा ठिकाणी भेसळ वगैरे उघडकीस आणून हे सगळं त्यांनी कठोर त्यांच्यावरती कारवाई केली, की त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. तर अशा अधिकाऱ्यांची खरोखरीच आपल्याला नागरिकांना आणि आपल्या देशाला खूप गरज आहे. माननीय तुकाराम मुंडे हे अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ आहे. असे अधिकारी जर आपल्या देशात असले, तर आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण सुद्धा लोकांनी म्हणजे असं लक्ष ठेवून की कुठे असं कुठेतरी भेसळ वगैरे आहे का, किंवा कुठे काही असं निदर्शनात येतं का, असं लक्ष ठेवून वेळोवेळी ही तक्रार
नोंदवावी, म्हणजे एफडीएकडे ही तक्रार नोंदवली गेली पाहिजे. म्हणजे नागरिकांनी पण ह्या बाबतीत खूप जागरूक राहिलं पाहिजे. आता असे कठोर नियम केले आहेत की ह्यासाठी म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट वगैरे आहेत ह्यांच्यासाठी जे परवाना लागतो, तो परवाना म्हणजे प्राधिकरण, तो जो परवाना वैध परवाना असतो तो त्यांनी अशा ठिकाणी लावला पाहिजे की तो लोकांच्या दृष्टीस पडला पाहिजे. अशा ठिकाणी त्यांनी तो परवाना लावला पाहिजे. तसेच जे जे कर्मचारी आहेत त्यांच्या इथे स्वयंपाकघरात काम करणारे, त्यांची पण म्हणजे वैद्यकीय तपासणी, ही वार्षिक वैद्यकीय तपासणी केली गेली पाहिजे. तसेच त्यांनी सगळी स्वच्छता त्या स्वयंपाकघरामध्ये, स्वच्छ फरशी पुसलेली वगैरे अशी स्वच्छता म्हणजे केलीच पाहिजे. त्यासाठी 3-3 महिन्यांनी त्यांचं ऑडिट झालं पाहिजे की ते स्वच्छता आहे की नाही. तसेच पिण्याचे पाणी स्वच्छ देतात का हे पण पाहिलं पाहिजे. तसेच मेनू कार्डमध्ये त्यांनी सगळी शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची, परत किती कॅलरीज वगैरे आहेत तशी माहिती पण त्यांनी दिली पाहिजे. असे बरेच नियम आता लागू करण्यात आलेले आहेत. तर जर तुम्हाला कधी असं आढळून आलं की तर तुम्हाला असं काही भेसळ वगैरे आढळून आली तर 1-800-222-365 या क्रमांकावर, म्हणजे हा टोल फ्री क्रमांक आहे, ह्याच्यावरती तुम्ही तक्रार नोंदवावी. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.